12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम नमस्कार. कोविड-19मुळे सर्वजण घरीच राहा, स्टे होम, स्टे सेफ. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण 12वीचा सिलेबस काय त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली होती आणि ती कंप्लीट इंग्लिशमध्ये दिली होती. आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असं की सर तुम्ही इंग्लिशमध्ये सांगा, पण काही थोडंसं मराठी पण यूज करा त्याच्यात, म्हणजे आपल्याला समजण्याला सोपी जाईल. ठीक आहे, त्यामुळे आपण थोडं इंग्लिशमध्ये आणि थोडं मराठीमध्ये आता सिलेबसप्रमाणे पहिला चॅप्टर सुरू करणार आहोत. तो म्हणजे आहे मॅथमॅटिकल लॉजिक. ठीक आहे, मॅथमॅटिकल लॉजिक सर्वांना मॅथमॅटिक्स तर माहितीच आहे. आता लॉजिक म्हणजे काय? लॉजिक काही आपल्यासाठी नवीन शब्द नाही आहे. लॉजिक म्हणजे काय होते बघा, आपण तर्क लावतो त्याला आपण लॉजिक म्हणतो, मराठीत आपण त्याला तर्क म्हणतो. ठीक आहे, आता हा लॉजिक शब्द आला कुठून? बघा, लॉजिक इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ड लोगोज. बघा, लॉजिक कुठून डिराइव्ह झाला? लोगोज या शब्दापासून. लोगोजचा अर्थ काय होते? लोगोज म्हणजे रिझनिंग. रिझनिंग बरोबर आहे. आपण जेव्हा तर्क आणि अनुमान लावतो त्याला आपण म्हणू शकतो रिझनिंग. बघा, त्याच्यानंतर कम्युनिकेशन म्हणजे काय असते? कम्युनिकेशन म्हणजे काय असते? आपण एकामेकांचे विचार कसे समजू शकतो. ठीक आहे, त्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो. म्हणजे सरळ आपण काय म्हणू त्याला? एक्सचेंज ऑफ थॉट्स. बघा, कम्युनिकेशन कशी असते? एक्सचेंज ऑफ थॉट्स. जर माझी भाषा वेगळी असेल किंवा माझे विचार वेगळे असेल तर समोरच्याला समजायला कठीण जाईल. पण जे दोघांची भाषा जर सेम असेल तर दोघांनाही समजायला सोपी जाईल. ठीक आहे, त्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो. आता या कम्युनिकेशन मध्ये काय असते? आपण काय करतो? थॉट्स ते एक्सचेंज करतो, पण थॉट्स कोणत्या माध्यमातून, कोणत्या मीडियमनी एक्सचेंज करतो? त्या मीडियमला आपण म्हणतो सेंटेन्स. बघा, काय म्हणतो त्या मीडियमला आपण? सेंटेन्स म्हणतो. आता सेंटेन्स मध्ये कोणकोणते प्रकार असतात? 4 प्रकारचे सेंटेन्स असतात. बघा, त्याला आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस असं नाव देऊ. आणि 4 प्रकारचे कोणकोणते सेंटेन्सेस आहे बघा. पहिला आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, दुसरा आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, तिसरा आहे असर्टिव्ह सेंटेन्स. याला मी बॉक्स केलेला आहे कारण की हे स्पेशल आहे, ते मी तुम्हाला समोर सांगेल. आणि चौथं सेंटेन्स आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ज्याही तुम्हाला सेंटेन्सवर क्वेश्चन मार्क दिसेल तो असते इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आता एकामागे एक आपण हे 4 प्रकारचे सेंटेन्स शिकणार आहोत. बघा कसं. पहिलं कोणतं आहे? इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असते? त्याच्यात रिक्वेस्ट असते. रिक्वेस्ट म्हणजे सर्वांना माहिती आहे, सांगायची गरज नाही. ठीक आहे, आता रिक्वेस्ट म्हणजे कशी? बघा, फॉर एक्झाम्पल, प्लीज गिव्ह मी ए कप ऑफ टी. ठीक आहे, आता काय म्हटलेलं आहे ते? प्लीज गिव्ह ए कप ऑफ टी म्हणजे समोरच्याला काय केलेलं आहे? विनंती केलेली आहे की मला तू एक कप चहा दे. ठीक आहे, आणि दुसरे एक्झाम्पल, शट द डोअर प्लीज. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे त्यांनी? शट द डोअर प्लीज म्हणजे दरवाजा बंद करा कृपया. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? विनंती म्हणतो. त्याचाच अर्थ इम्परेटिव्ह सेंटेन्स. दुसरा आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स सर्वांनाच माहिती आहे, 10वी 9वीत हे शिकलेलो आपण जनरली इंग्लिशमध्ये. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे असं जिथे चिन्ह आलं तो काय असते? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, ओ व्हॉट ए कार. ठीक आहे, आता ओच्या समोर कोणतं साईन आलं? एक्सक्लेमेशन साईन, म्हणून हे कोणतं झालं? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तिसरं मी तुम्हाला म्हटलेलं आहे की हे स्पेशल आहे, असर्टिव्ह किंवा याला म्हणतो आपण डिक्लेरेटिव्ह. म्हणजे एक वेळ जे लिहिलं गेलं ते खोडता येत नाही, ते खरं असो की खोटं. या गोष्टीकडे काय पुन्हा लक्षात आहे, मी पुन्हा सांगतो, ते खरं असो की खोटं, विच मे बी ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल, मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, सर्वांना माहिती आहे. सेकंड एक्झाम्पल, MS धोनी इज कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम. ठीक आहे, अशा प्रकारे हे असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे एक वेळा लिहिलं गेलं की लिहिलं गेलं. ठीक आहे, त्याच्यात काही चेंजेस होणार नाही. चौथा प्रकार आहे इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्याही सेंटेन्स मध्ये तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसला तो काय झाला? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ रॉ? क्वेश्चन मार्क. व्हॉट इज द प्रोफेशन ऑफ धोनी? क्वेश्चन मार्क. अशा टाईपचे एक्झाम्पल किंवा अशा टाईपचे सेंटेन्स जिथेही दिसले तो काय झाला? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, आता 4 प्रकारचे सेंटेन्स आपण शिकलो. त्यापैकी मी तुम्हाला म्हटलं की असर्टिव्ह, डिक्लेरेटिव्ह हे काय आहे? स्पेशल आहे. आता हे स्पेशल का बरं आहे? कारण की हे रिलेटेड आहे स्टेटमेंट सोबत. स्टेटमेंट, आता पूर्ण चॅप्टर भर आपण स्टेटमेंट यूज करणार आहोत किंवा आपण म्हणू शकतो की शिकणार आहोत. ठीक आहे, लक्षात. बघा, आता दोन्ही कसे काय रिलेटेड आहे? स्टेटमेंट म्हणजेच काय असते? असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. बघा कसं. स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच मे बी
ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. स्टेटमेंट काय असते? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असते. म्हणजे एक वेळा ते डिक्लेअर केलं की ते खोडू शकत नाही. ठीक आहे. आता ते त्यांनी काय म्हटलेलं आहे? विच मे बी ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे ते खरंही असू शकते, खोटंही असू शकते, पण खरं खोटं एका वेळेस नसू शकते. विच मे बी ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे. स्टेटमेंट म्हणजेच काय होते? असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बघू ट्रूथ व्हॅल्यू. ही महत्वाची गोष्ट आहे. ट्रूथ व्हॅल्यू, इथे मी ट्रूथ व्हॅल्यू ट्रू साठी कॅपिटल टी आपण यूज करतो आणि फॉल्स साठी आपण कॅपिटल एफ यूज करणार आहोत. ठीक आहे. आलं लक्षात? आता ट्रूथ व्हॅल्यू कशाची असते? ट्रूथ व्हॅल्यू असते स्टेटमेंटची. ट्रूथ व्हॅल्यू कशाची असते? स्टेटमेंटची. ते आपण बघूया कशी समोर. बघा ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. बघा ट्रूथ व्हॅल्यू दोन प्रकारच्या, एक असते ट्रू, एक असते फॉल्स. आपल्याला गेस करायचं आपल्या लॉजिकनी सेंटेन्सवरून सेंटेन्सवरून किंवा स्टेटमेंटवरून की ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे की फॉल्स आहे. ठीक आहे. बघा कसं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. ठीक आहे. याच्यात काही एक्झाम्पल दिलेले आहे, त्याच्यावरून आपण इझिली ओळखू शकतो की त्या स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रूथ आहे की फॉल्स आहे. बघा कसं. दिल्ली इज ए कॅपिटल ऑफ उत्तर प्रदेश. तर सर्वांनाच माहिती आहे दिल्ली कुठची कॅपिटल आहे? दिल्ली भारताची कॅपिटल आहे. उत्तर प्रदेशची आहे का? नाही. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? फॉल्स झाली. फॉल्स साठी आपण काय लिहिणार इथे? कॅपिटल एफ. किंवा आपण स्टेटमेंट खाली लिहू शकतो इट इज ए फॉल्स स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल एफ, असंच लिहायचं. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल, सचिन तेंडुलकर इज ए बॅट्समन. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? ट्रू येईल ऑब्विसली. मग आपण याच्या खाली काय लिहायचं? इट इज ए ट्रू स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. तसंच बघा 5 into 9 सर्वांना माहिती आहे इक्वल टू 45. ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? पुन्हा ट्रू आहे म्हणून टी. आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. याची ट्रूथ व्हॅल्यू काय? ठीक आहे. आता बघा याच्या खाली मी एक नोट दिलेली आहे, खूप महत्वाची नोट आहे. त्या नोट मध्ये काय लिहिलेलं आहे बघा. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ऑल मॅथमॅटिकल आयडेंटिटीज इज ट्रू, दॅट इज कॅपिटल टी. तुम्हाला कोणतीही मॅथमॅटिकल आयडेंटिटी, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन किंवा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले, ट्रायंगल, कोणतीही मॅथमॅटिकल कोणतीही असो, कोणतीही मॅथमॅटिकल आयडेंटिटी जर आली तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू नेहमी कॅपिटल टी म्हणजेच ट्रू लिहायची. ठीक आहे. लक्षात. समोर बघूया आपण ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स म्हणजे काय? पहिले आपण त्याची डेफिनेशन बघू, नंतर मी तुम्हाला सांगेल. It is a sentence in which the truth value can vary according to some conditions which are not stated in the sentence. ठीक आहे. आता काय म्हटलेलं आहे? हे काय सेंटेन्स आहे. आता याची ट्रूथ व्हॅल्यू काय होतं? व्हॅरी होत आहे. व्हॅरी होणे म्हणजे काय होत आहे? चेंज होत आहे. अकॉर्डिंग टू सम कंडिशन्स विच आर नॉट स्टेटेड इन द सेंटेन्स. म्हणजे या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला सेंटेन्समध्ये मिळणार नाही. ती काय होते? व्हॅरी होते अकॉर्डिंग टू सम कंडिशन. पहा आता कसं. फॉर एक्झाम्पल, चायनीज फूड इज व्हेरी टेस्टी. चायनीज फूड मला चांगलं लागू शकते, पण असं नाही आहे की सर्वांनाच चांगलं लागेल. बरोबर? लक्षात. ठीक आहे. तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय होत आहे? व्हॅरी होत आहे. मला चांगलं वाटलं म्हणून मी याची ट्रूथ व्हॅल्यू काय म्हणून ट्रू. दुसऱ्यांना खराब वाटलं ते काय म्हणतील? फॉल्स. बरोबर आहे. ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? व्हॅरी झाली फ्रॉम पर्सन टू पर्सन. ठीक आहे. दुसरं, x into 3 इक्वल टू 27. आता याच्यात काय? या स्टेटमेंटमध्ये सुद्धा x ची व्हॅल्यू काय? व्हॅरी होईल. बरोबर आहे. आता इथे जर 9 आली व्हॅल्यू, 9 into 3 27, आणि समजा 1 आली, 1 into 3 27 येणार का? इट इज नॉट इक्वल टू 27. आलं लक्षात. एक एक्झाम्पल असंच सांगतो ओरली. इंडियन्स आर इंटेलिजंट. आता सर्वच इंडियन्स इंटेलिजंट आहे का? काही आहेत, काही नाही. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? व्हॅरी झाली. यालाच आपण ओपन सेंटेन्स असं म्हणतो. बघा आता ओपन सेंटेन्स नंतर आपण बघणार आहोत लॉजिकल कनेक्टिव्ह, सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे. आता सर्वप्रथम आपण बघूया लॉजिकल कनेक्टिव्ह. लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय होते? बघा, द वर्ड्स ऑर फ्रेजेस विच आर यूज टू कनेक्ट टू स्टेटमेंट्स इज कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्ह. काय म्हटलेलं आहे? द वर्ड ऑर फ्रेजेस. बरोबर आहे. आता दोन
स्टेटमेंटला जर कोणता शब्द किंवा फ्रेज यूज करून जर आपण कंबाईन करत आहोत त्याला काय म्हणतो आपण लॉजिकल कनेक्टिव्ह. ठीक आहे. आता हे लॉजिकल कनेक्टिव्ह 5 प्रकारचे असतात बघा. कोणते? अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ आणि नॉट. अँडला आपण कंजंक्शन असं म्हणतो, ऑरला आपण डिसजंक्शन, इफ देनला आपण कंडिशनल और इम्प्लिकेशन असं म्हणतो, इफ अँड ओनली इफला आपण बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशन असं म्हणतो आणि नॉटला आपण निगेशन असं म्हणतो. हे लक्षात ठेवा मी काय सांगितलं तर. ठीक आहे. हे वर्ड्स किंवा हे फ्रेज यूज करूनच आपण काय करतो, दोन स्टेटमेंटला जॉईन करू शकतो. त्यालाच काय म्हणतो आपण लॉजिकल कनेक्ट. ठीक आहे. आता समोर बघू आपण सिंपल स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय होते बघा. A simple statement which cannot be further split into 2 or more statements is called simple statements. ठीक आहे. आता याचा अर्थ काय आहे? सरळ सरळ सिंगल स्टेटमेंट. सरळ सरळ सिंगल स्टेटमेंट. हे एकच स्टेटमेंट राहील आणि याच्या दोन स्टेटमेंट तयार होणार नाही. याला आपण सिंपल स्टेटमेंट म्हणतो. याचाच दुसरा भाग आहे कंपाऊंड स्टेटमेंट. आता कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये काय आहे? आपण लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करून दोन स्टेटमेंट जॉईन करू शकतो. त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट असे म्हणतो. लक्ष द्या, पुन्हा सांगतो मी. आपण लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करून दोन स्टेटमेंट जॉईन करू शकतो. त्यालाच आपण कंपाऊंड स्टेटमेंट असे म्हणतो. ठीक आहे. बघा कसं. इफ अ स्टेटमेंट इज अ कंपोजिशन ऑफ 2 or more स्टेटमेंट देन इट इज कॉल्ड कंपाऊंड स्टेटमेंट. दोन स्टेटमेंट मिळून जर एक स्टेटमेंट तयार होत असेल तर त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतो. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे कंपाऊंड या नावातच दोन स्टेटमेंट येतात. दोन किंवा जास्तही आपण जॉईन करू शकतो. ठीक आहे. आपण एक्झाम्पल बघू. बघा कसं. बघा कंपाऊंड स्टेटमेंट आणि त्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज कसा होतो. लॉजिकल कनेक्टिव्ह 5 प्रकारचे आहे. ते मी पूर्ण इथे स्टेटमेंटमध्ये मेन्शन केलेले आहे. ठीक आहे. बघा आता एक्झाम्पल नंबर 1. 3 इज ऑड नंबर अँड 4 इज इवन नंबर. 3 इज ऑड नंबर हे एक वेगळी स्टेटमेंट आहे. 4 इज इवन नंबर ही एक वेगळी स्टेटमेंट आहे. अशा ह्या दोन स्टेटमेंट झाल्या आणि या दोन स्टेटमेंट आपण कोणता लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करून कनेक्ट केल्या बघा. तो म्हणजे अँड. अँड हा कनेक्टिव्ह यूज करून आपण दोन स्टेटमेंट कंबाईन केल्या. ही झाली एक कंपाऊंड स्टेटमेंट. दुसरी बघा. मिल्क इज व्हाईट और ग्रास इज ग्रीन. इथे पुन्हा मिल्क इज व्हाईट आणि ग्रास इज ग्रीन या दोन वेगवेगळ्या स्टेटमेंट आहेत. ते कशा कनेक्ट केल्या आपण लॉजिकल कनेक्टिव्ह और यूज करून. लॉजिकल कनेक्टिव्ह और यूज करून. तिसरे एक्झाम्पल. इफ गौरव स्टडी हार्ड देन ही स्कोर्स 90%. बरोबर आहे. आलं लक्षात. जर गौरवनी अभ्यास चांगला केला तर गौरव 90% स्कोर करेल. बरोबर. आलं लक्षात. ठीक आहे. याच्यात लॉजिकल कनेक्टिव्ह कोणते यूज केला? इफ आणि देन. दोन वेगवेगळ्या स्टेटमेंट कोणते? गौरव स्टडी हार्ड, गौरव स्कोर्स 90%. ठीक आहे. यानंतर प्राइस ऑफ कार इन्क्रीज इफ अँड ओनली इफ डिमांड फॉल्स. ठीक आहे. पहा. प्राइस ऑफ कार इन्क्रीजेस ही एक वेगळी स्टेटमेंट. डिमांड फॉल्स ही एक वेगळी स्टेटमेंट. आता या दोन स्टेटमेंट काय केले आपण कंबाईन. कोणता लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करून? इफ अँड ओनली इफ. ठीक आहे. आणि लास्ट मध्ये जो निगेशन आहे किंवा जो पाचवा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल मँगो इज फ्रूट आपण यूज करतो नॉट. ठीक आहे. याच्यात आपण कंपाऊंड स्टेटमेंट कधी कधी बनवू शकत नाही किंवा कधी कधी बनवू शकतो. कंडिशन व्हॅरी करते. पण जनरली तुमच्या चॅप्टरमध्ये निगेशनसाठी कंपाऊंड स्टेटमेंट दिलेली नाही. ओके. गॉट इट ऑल ऑफ.